नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपला आवडता चॅनल SSK दर्शन अकॅडमीमध्ये. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, कारण बेल आयकनचं बटन दाबल्याशिवाय आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज बघत आहोत 9th स्टँडर्डचा 12th नंबरचा जो चॅप्टर आहे स्टडी ऑफ साऊंड, त्याचा पार्ट 2 आपण बघत आहोत. पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर पार्ट 1 बघितलं नसेल तर कृपया पार्ट 1 बघून घ्या, कारण पार्ट 1 बघितल्याशिवाय आपल्याला पार्ट 2 ची लिंक लागणार नाही आहे. तेव्हा कृपया पार्ट 1 बघून घ्या, तो मला इझिली समजणार आहे. सोप्या सहज भाषेत दिलेला आहे. SSK दर्शनच्या लिंकवर जाऊन बघून घ्या. चला तर पार्ट 2 मध्ये आज आपण इथे स्टार्ट करणार आहोत की वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस मीडियम. म्हणजे जो वेग असतो साऊंडचा, ध्वनीचा जो वेग असतो तो गॅसेस फॉर्ममध्ये कसा असतो ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे आज, बरोबर ना. तर पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं असतो, तो प्रत्येकामध्ये वेगळा असतो. आपण इथे बघितलं होतं ना पार्ट 1 मध्ये की तो काय असतो, सॉलिडमध्ये वेगळा असतो थोडासा, मीडिया याच्यामध्ये वेगळा असतो, लिक्विडमध्ये थोडासा वेगळा असतो आणि गॅसेसमध्ये थोडासा वेगळा असतो. हे इथं आपण हा चार्ट बघितला होता, बरोबर ना. तर आज आपण बघणार आहोत याचं. चला तर, द वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस मीडियम डिपेंड्स ऑन फिजिकल कंडिशन. जी काही वेलॉसिटी असते साऊंडची, म्हणजे ध्वनीचा जो काही वेग असतो तो गॅसेस फॉर्ममध्ये कसा डिपेंड असतो, तर फिजिकल कंडिशनवर डिपेंड असतो. फिजिकल कंडिशन म्हणजे काय, भौतिक स्थिती कशी आहे त्याची भौतिक स्थिती म्हणजे वायूची, त्या गॅसेसची, बरोबर ना. म्हणजे कसं असणार त्याचं टेम्परेचर कसं आहे, बरोबर ना. त्या गॅसेसचं टेम्परेचर कसं असणार आहे त्याच्यावर पण ते डिपेंड असणार आहे. त्यानुसार पण त्याचा वेलॉसिटी म्हणजे त्याचा वेग ठरणार आहे, साऊंडचा वेग. डेन्सिटी कशी आहे त्या गॅसची, डेन्सिटी म्हणजे काय असणार, त्याची घनता कशी आहे, त्यानुसार पण त्याचा काय ठरतो, वेग ठरत असतो, वेलॉसिटी ठरत असते. आणि त्याचे मॉलिक्युलर वेट कसं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असतात, जो गॅस आपण वापरलेला आहे त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, सपोज हायड्रोजन आपण वापरला तर हायड्रोजनचा H आणि हे जर वापरलं आपण, कार्बन डायऑक्साईड वापरला CO2, तर याचे जे मॉलिक्युल्स आहे तर यांचं मॉलिक्युलर वेट जे आहे त्याच्यावर सुद्धा काय असणार आहे, त्याची वेलोसिटी डिपेंड असते. तर ती आपण बघूयात कशी असते. बघा आता या ठिकाणी टेम्परेचर हा T ने डिनोट केला जातो. द वेलोसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर ऑफ द मीडियम. म्हणजे ही जी वेलोसिटी असते ही कशी असते, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कशासोबत, तर स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर हे जर मीडियम असेल ना, तर त्याच्या स्क्वेअर रूटसोबत वेलॉसिटी ही डायरेक्टली काय असते, प्रपोर्शनल असते. दिस मीन्स, याचा अर्थ काय होतो, दॅट इन्क्रीजिंग द टेम्परेचर 4 टाइम्स. म्हणजे टेम्परेचर जर 4 टाइम्सनी वाढवलं तर वेलॉसिटी काय होते, डबल्स द वेलॉसिटी. तेव्हा वेलॉसिटी काय होते, डबल होते. हे समजून घ्या कसं असतं. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल इथे देऊन सांगते इथे कसं असतं. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की वेलॉसिटी ही कशी असते, डायरेक्टली प्रपोर्शनल असते स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर सोबत, बरोबर ना. स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर सोबत ही डायरेक्टली प्रपोर्शनल असते. आता ज्यावेळेस टेम्परेचर ज्यावेळेस 4 टाइम्सनी आपण वाढवणार आहे त्यावेळेस वेलॉसिटी कितीने वाढणार आहे, 2 टाइम्सनी वाढणार आहे असं ते म्हणतात, बरोबर ना. तेव्हा वेलॉसिटी डबल होणार आहे, हे तर आपल्याला माहीत आहे. म्हणजे आता सपोज एक्झाम्पल आपण घेतलं, सपोज आपण टेम्परेचर घेतलं 4 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर आपण घेतलं, बरोबर ना. आणि ते 4 टाइम्स वाढवायचं. ते 4 टाइम्स वाढणार म्हणजे किती वाढणार मला सांगा बरं. 4 टाइम्स म्हणजे 4 × 4 16 डिग्री सेल्सिअस इतकं होणार ते, बरोबर ना. मग आता इथे सपोज आपण बघितला V1 ही कंडिशन घेतली आपण. वेलॉसिटी 1 मध्ये काय घेतलं, वेलॉसिटी 1 मध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना टेम्परेचरसोबत, बरोबर ना. मग आता V1 आपण काय घेतला, सपोज 4 आहे ना, 4 डिग्री सेल्सिअस. मग स्क्वेअर रूटमध्ये 4 घेतला आपण, बरोबर ना. मग तो किती होणार, स्क्वेअर रूटमधून 4 बाहेर निघाल्यानंतर V1 हा झाला 2. लक्षात आलं. मग आता तो 4 टाइम्स आपण वाढवला, म्हणजे मग दुसरी एक कंडिशन घेतली आपण. मग टेम्परेचर 4 टाइम्सनी वाढवलं किती झालं, 16 झालं. हे तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवत आहे की कशा पद्धतीनं ते डबल होतं, बरोबर ना. मग V2 किती झाला, 16चा बाहेर येऊन किती झाला, हा √16चा किती झाला, तर 4 झाला, बरोबर ना. 4 झाला. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का, इथं T पाहिजे होता ॲक्च्युली, T मग खाली ही कंडिशन घ्यायला पाहिजे होती, हीच कंडिशन इथं घ्यायला पाहिजे होती. लक्षात घ्या. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का, इथे काय झालं बघा, V2 4 झाला. म्हणजे इथे समजलं ना तुम्हाला, डबल झाला. कधी, ज्यावेळेस टेम्परेचर डबल झाला का, म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर समजलं ना या ठिकाणी. बघा म्हणजे ज्यावेळेस आता हा किती होता, अगोदर 2 होता ना, मग डबल झाला की नाही, कधी, ज्यावेळेस हा 4 टाइम्सनी वाढवला त्यावेळेस हा डबल झाला. हा 2चा काय झाला 4, कधी, ज्यावेळेस टेम्परेचर 4 टाइम्सनी वाढवलं. म्हणजे 4 होतं इथे, जेव्हा 16 झालं त्यावेळेस हे डबल झालं. लक्षात येतं आहे ना तुमच्या.
समजले या ठिकाणी? चला पुढे जाऊयात. आता बघा पुढचा आहे डेन्सिटी. तर आता वेलोसिटी ऑफ साऊंड गॅसेसमध्ये त्याचं डेन्सिटीवर काय होतो त्याचा परिणाम, बरोबर. डेन्सिटीचा त्याच्यावर काय होतो, या फिजिकल कंडिशनचा काय परिणाम होतो आपण बघू. द वेलोसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. म्हणजे वेलोसिटी असते ना साऊंडची, ती कशी असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. कशासोबत, तर स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी, डेन्सिटीच्या स्क्वेअर रूटसोबत. याला रो म्हणतात. बघा हा जो पी दाखवलेला आहे ना, याला रो म्हटलं जातं. तर ही डेन्सिटीचा हे सिम्बॉल आहे तो. हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली नाही. 1 अंडर रूटमध्ये डेन्सिटी दाखवलेली, तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे इन्क्रीजिंग द डेन्सिटी 4 टाइम्स. म्हणजे डेन्सिटी जर 4 टाइम्स वाढवली तर काय होते, रिड्यूस द वेलोसिटी हाफ इट्स व्हॅल्यू. त्यावेळेस वेलोसिटी रिड्यूस होते तिच्या व्हॅल्यूपेक्षा हाफने. लक्षात आलं का? म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस वेलोसिटी काय होते, वाढते. टेम्परेचर 4 टाइम्स वाढलं तर वेलोसिटी डबलने वाढते. आणि या ठिकाणी डेन्सिटी जर वाढली तर वेलोसिटी कशी होते, रिड्यूस होते. हे क्वेश्चन पेपरला विचारले जातील. ज्यावेळेस डेन्सिटी वाढते त्यावेळेस वेलोसिटी कशी होते, रिड्यूस होते कितीने, तर त्याच्या व्हॅल्यूच्या हाफ. लक्षात आलं? तर चला बघूयात आपण कसं आहे. बघा या ठिकाणी बघा डेन्सिटी काय सांगितलेलं आहे त्यांनी. डेन्सिटी द वेलोसिटी ऑफ साऊंड इन इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता वेलोसिटी ऑफ साऊंड इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कुणासोबत, डेन्सिटीसोबत. याला रो म्हणतात. काय म्हणतात, रो. हा सिम्बॉल या डेन्सिटीचा. आणि कशासोबत आहे, स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. या स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटीसोबत तो इनव्हर्सली काय आहे, प्रोपोर्शनल आहे. लक्षात येतं आहे ना. तर आता इन्क्रीजिंग डेन्सिटी 4 टाइम्स. जर डेन्सिटी ही 4 टाइम्सने वाढवली, आता नॉर्मली आपण काय पकडू की डेन्सिटी आता सुरुवातीला आपण 4 पकडू. लक्षात आलं का? ही सुरुवातीला तिची कंडिशन किती आहे, 4. लक्षात येतं ना. मग आता सपोज V1 ही कंडिशन घेतली आपण. V1मध्ये आता ही कशी आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 1 आता ही किती घेतली, 4 घेतली. म्हणजे V1 किती निघणार आहे आपला, 1 हा 4मधून 2 निघाला. लक्षात आलं ना. मग V1 किती निघाला, हा 1/2 किती झाला, 0.5 होईल का, होईल ना. लक्षात येते ना. आता बघा ही 4 टाइम्स आपण वाढवली. 4 टाइम्स वाढवली म्हणजे कशी होणार, हा रो किती होणार, 4 × 4 हा पण 16च होणार. लक्षात येते ना. मग आता ही दुसरी कंडिशन घेऊ आपण. बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल, हा किती येणार इथं 16. मग V2 किती होणार इथे 1/4. मग इथं V2 किती होणार, 1/4 किती होतो मला सांगा बरं, करा का कॅल्क्युलेशन करा, 0.25. म्हणजे त्यांनी झाली का कंडिशन प्रूव्ह इथे. म्हणजे बघा आता इन्क्रीजिंग द डेन्सिटी 4 टाइम्स. आपण डेन्सिटी ज्यावेळेस 4ने वाढवतो त्यावेळेस रिड्यूस द वेलोसिटी टू हाफ इट्स व्हॅल्यू. तिची वेलोसिटी ही रिड्यूस होते तिच्या व्हॅल्यूच्या हाफ. तिची व्हॅल्यू किती आली होती 0.5, त्याच्याहीपेक्षा हाफ होते ती. म्हणजे आपण इकडे बघा ही 0.25 झाली का नाही. म्हणजे ही जर 4ने वाढवली तर ही अगोदर तिची जी व्हॅल्यू आहे तिची हाफ होऊन जाते वेलोसिटी. आलं लक्षात, झालं प्रूव्ह हे या ठिकाणी. चला आपण पुढे जाऊयात. बघा मित्रांनो या ठिकाणी मॉलिक्युलर वेट M हे जे आहे कॅपिटल Mने डिनोट करतात. द वेलोसिटी साऊंड इज इनव्हर्सली. आता वेलोसिटी साऊंडची वेलोसिटी ही कशी असते मॉलिक्युलर ऑफ वेटसोबत, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस. त्याच्या स्क्वेअर रूटसोबत गॅसच्या मॉलिक्युलरच्या स्क्वेअर रूटसोबत ती कशी असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. बघा 1/√. मॉलिक्युलर वेट घेतलेलं आहे त्यांनी. बघा दस इन्क्रीजिंग द मॉलिक्युलर वेट. जर 4 टाइम्सनी वाढवलं हे मॉलिक्युलर वेट, सेम हीच कंडिशन आहे इथे. जर मॉलिक्युलर वेट हे 4 टाइम्सनी वाढवलं तर रिड्यूस द व्हॅलोसिटी हाफ इट्स व्हॅल्यू. तेव्हा व्हॅलोसिटी कशी होते, तिच्या व्हॅल्यूच्या हाफ होऊन जाते. सेम हीच कंडिशन आहे जी डेन्सिटीमध्ये आहे तीच मॉलिक्युलर वेटसोबत आहे. सेम तसंच प्रूव्ह होणार आहे इथे. लक्षात आलं, तुम्हाला समजलं, हे तिन्ही कंडिशन समजल्या. चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो आता नेक्स्ट पॉईंट आहे ऑडिबल इन्फ्रा अँड अल्ट्रासाऊंड. म्हणजे जे ऐकू येतील असे श्राव्य आणि अश्राव्य ध्वनी असं म्हणतो आपण त्याला. ऑडिबल म्हणजे ऐकू येणारे श्राव्य, इन्फ्रा म्हणजे अवश्राव्य आणि अल्ट्रासाऊंड म्हणजे अश्राव्यातीत ध्वनी असं आपण त्याला म्हणतो, बरोबर ना. द लिमिट्स ऑफ हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर. तुम्हाला हे माहिती आहे का की माणसाच्या ऐकण्याची जी लिमिट असतं ते किती असतं, साऊंड हा नेहमी हर्ट्समध्ये मोजला जातो. हे तर तुम्हाला माहिती आहे ना की तो जो असतो ना मोजण्या म्हणजे ऐकू येण्याचा मानवाच्या कानाची कॅपॅसिटी जी असते लिमिट किती आहे तर ते 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स हे लक्षात ठेवायचं आहे. लाईफ लॉंग लक्षात ठेवायचं आहे. कायम विचारलं जातं हे किती असतं, तर आपण 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स यामधलाच साऊंड आपण ऐकू शकतो. त्याच्या आतलाही ऐकू शकत नाही, त्याच्या वरचंही आपली कॅपॅसिटी नाही. आपले कानाचे पडदे 20 हर्ट्सपेक्षा जास्त गेले तर कानाच्या पडद्यांना त्रास होईल. सतत ऐकत राहिलो तर एक दिवस त्रास होऊन ते फाटून जातील किंवा फुटून जातील, बरोबर ना. दॅट इज द ह्युमन इयर कॅन
हिअर साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सीज इन दिस रेंज. त्याच्यामुळं मानव हा फक्त ह्याच फ्रिक्वेन्सीमधली रेंज ऐकू शकतो, म्हणजेच ह्याच वारंवारतेचा साऊंड तो ऐकू शकतो. दिस साऊंड्स आर कॉल्ड ऑडिबल साऊंड्स. त्यालाच काय म्हटलं जातं, ऑडिबल श्रवण असं म्हटलं जातं, म्हणजे श्राव्य, जो तो ऐकू शकतो, श्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. अवर इयर्स कॅनॉट हिअर साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सीज लोअर दॅन 20 हर्ट्स. म्हणजे ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्सपेक्षा खूप कमी आहे, बरोबर ना. जसे की खाली भूकंपाचे तरंग उठतात, ते आपल्याला ऐकू येतात का? नाही येत. जमिनीच्या खाली जे येतात ते बघा, किंवा घड्याळामध्ये जे टिकटिक चालते असे बारीक खूप, त्याचे ऐकू येते का? नाही येत आपल्याला, बरोबर ना. ती खूप 20 हर्ट्सपेक्षा पण कमी असते, ती आपल्याला ऐकू नाही येत अशी. लक्षात येते ना. किंवा हायर दॅन 20,000 हर्ट्स, म्हणजे 20 किलो हर्ट्स, बरोबर ना. 20,000 हर्ट्सलाच काय म्हणतात, 20 किलो हर्ट्स असं म्हटलं जातं, बरोबर ना. तर याच्या पुढचं आपण ऐकू शकत नाही बघा. म्हणून तर ते DJ वगैरे लावतात, त्यांचे हे ठेवण्याची किती असते, लिमिट किती दिलेलं असतं त्यांना, 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त करायचं नसतं त्यांनी व्हॉल्यूम, बरोबर ना. कारण सतत 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 बघा तुम्ही, असं खूप जास्त असं मशिनरीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे कानाची ऐकण्याची क्षमता नंतर कमी होते, ते बहिरे व्हायला लागतात. कारण का, आपली ती कॅपॅसिटी नाही इतके मोठे मोठे आवाज ऐकण्याची, बरोबर ना. खूप मोठ्या मोठ्या ज्या ह्या असतात इंडस्ट्रीज वगैरे असतात, तिथं सारखे असे मोठे मोठे आवाज असतात, तर ते ऐकून ऐकून ऐकून, किंवा एरोप्लेनचे वगैरे सारखे असे मोठे मोठे आवाज असतात, त्याने ऐकण्याची आपली काय होऊन जाते, ऐकण्याची क्षमता आपली कमी होऊन जाते, कारण याच्या पुढचा आवाज आपण ऐकू शकत नाही. साऊंड विथ फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन 20 हर्ट्स. याच्यापेक्षा 20 हर्ट्सपेक्षा जे स्मॉलर साऊंड आहेत, फ्रिक्वेन्सीचे साऊंड्स आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, इन्फ्रा साऊंड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इन्फ्रा साऊंड, अवश्राव्य ध्वनी. कारण ते आपण ऐकूच शकत नाही ना, अवश्राव्य म्हणजे ते आपण ऐकूच शकत नाही, म्हणून त्यांना इन्फ्रा साऊंड म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. एक्झामला विचारलं जाईल तुम्हाला की इन्फ्रा साऊंड कोणते असतात, तर 20 हर्ट्सपेक्षा जे स्मॉलर फ्रिक्वेन्सीचे असतात ते इन्फ्रा साऊंड असतात. द साऊंड प्रोड्यूस बाय द पेंड्युलम, म्हणजे जे घड्याळाचं पेंड्युलम असतं बघा, त्याच्यामध्ये जो साऊंड असतो तो आपल्याला शक्यतो जास्त ऐकून येत. अँड द साऊंड जनरेटेड बाय द व्हायब्रेशन ऑफ द अर्थ क्रस्ट, म्हणजे ज्या जमिनीच्या पोटामध्ये, कवचामध्ये बघा जे भूकंपाचे असे तरंग उठतात किंवा काय, ते आपल्याला ऐकून येत कधी, जस्ट बिफोर अन अर्थक्वेकच्या अगोदर जे उठतात ते आपल्याला नाही ऐकू येत, ते कोणाला ऐकू येतात बघा. खूपदा असं होतं बघा, भूकंप होण्याच्या अगोदर, अर्थक्वेक होण्याच्या अगोदर, सुनामी येण्याच्या अगोदर हे पक्षी वगैरे उडून जातात, सगळे पशु पक्षी तिथून गायब होऊन जातात का, तर त्यांना ते ऐकू येत असतं, आपण नाही ऐकू शकत. फक्त मानवच मरतात त्यामध्ये, शक्यतो कमी प्राणी मेले जातात, कारण का ते सगळे उडून गेलेले असतात, त्यांना माहीत असतं काहीतरी घटना घडणार आहे. बिफोर अँड अर्थक्वेक एक्झाम्पल सच अ साऊंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्स. आता 20 किलो हर्ट्सपेक्षा जे जास्त साऊंड असतात, फ्रिक्वेन्सीचे साऊंड असतात, त्यांना काय म्हटलं जातं, अल्ट्रा साऊंड म्हटलं जातं. लक्षात आलं ना, म्हणजे त्यांना श्राव्यातीत ध्वनी असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं तुम्ही, बरोबर. द डॉग, माऊस, बॅट, डॉल्फिन एक्सेट्रा हॅव अ स्पेशल ॲबिलिटी, म्हणजे हे कुत्रा, म्हणजे शक्यतो सगळ्याच प्राण्यांना आहे ना ती ॲबिलिटी असते. उंदीर, हे वटवाघळांना तर खूप असते. डॉल्फिन हॅव ए स्पेशल ॲबिलिटी टू हिअर द इन्फ्रा साऊंड. ते इन्फ्रा साऊंड म्हणजे जो 20 हर्ट्सपेक्षा कमी साऊंड असतो स्मॉलर फ्रिक्वेन्सीचा, ते ऐकू शकतात. दस दे कॅन सेन्स सम नॉईज विच आर इनऑडिबल टू अस, म्हणजे ते असे काही नॉईज ऐकू शकतात, आवाज ऐकू शकतात, त्यांना चाहूल लागते त्याची, जे आपण ऐकू शकत नाही, ते इनऑडिबल असतात, आपण नाही ऐकू शकत आहे. Children under 5 years of age and some creatures and the insects can hear waves with frequency up 25 kilohertz. जे लहान मुलं असतात 5 वर्षाच्या खालचे, ते मुलं किंवा काही असे कीटक असतात, क्रिएचर असतात आपण म्हणतो त्यांना, ते 25,000 हर्ट्स म्हणजे बरोबर ना, 25,000 म्हणजे 25 किलो हर्ट्स पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात, ते ऐकू शकतात. आपण आपल्या रेंजची जी लोक असतात ते 20,000 किलो हर्ट्सचेच फक्त साऊंड ऐकू शकतात. बॅट, माईस, डॉल्फिन एक्सेट्रा कॅन ऑल्सो प्रोड्यूस अल्ट्रासाऊंड्स. आता हे जे असतात ना, वटवाघळं असतात, हे तुम्ही ऐकलेलं असेल, बॅट म्हणजे वटवाघळं, माईस म्हणजे उंदीर, बरोबर ना. हे डॉल्फिन्स जे असतात ना, हे बघा, एक डॉल्फिन पण तुम्ही बघा, तुम्हाला कधी चॅप्टर होते की नाही मला माहीत नाही, असे की डॉल्फिन पण एक स्पेशल असा आवाज काढत असतात बघा, किंवा वटवाघळं पण रात्रीच्या वेळेस आहे ना असे वेगळे वेगळे आवाज काढतात. तर ते काय करत असतात, त्यांना ते हा अल्ट्रासाऊंड काय करत असतात, निर्माण करत असतात. लक्षात आलं. तर आपण या ठिकाणी बघूयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी अ पिप इन टू द पास्ट. आता आपण पिप म्हणजे डोकावणे, कुठे डोकावू, पास्टमध्ये, म्हणजे इतिहासाचं डोकावून बघू आपण. आता एक काय होते माहिती का, हे तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, ते काय असते हे. तर एक इटालियन सायंटिस्ट होते, तर त्यांचं नाव होतं बघा
झाणी, स्पालन झाणी म्हणून होतं. तर त्यांनी पहिल्यांदा डिस्कवर केलं, फर्स्ट टाइम ते डिस्कवर अ स्पेशल मेकॅनिझम प्रेझेंट इन बॅट्स. त्यांनी एक शोध लावला की बॅट्स म्हणजे वटवाघळांमधला एक शोध लावला त्यांनी. ही कवर्ड व्हेरियस ऑर्गन्स ऑफ बॅट्स लाईक द आईज, इयर्स, नोज. त्यांनी काय केलं, एक 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 पार्ट बॅट्सचा आहे ना, वटवाघळाचा कवर्ड करायला लागले ते. कधी डोळे, कधी कान, कधी नोज, नाक, अँड वन बाय वन अँड अलाउड देम टू फ्लाय. आणि त्यांना उडायला लावलं. कधी डोळे बंद करून उडायला लावलं, कधी कान बंद करून उडायला लावलं, कधी नाक बंद करून उडायला लावलं. इन द डार्क, अंधारामध्ये. देअर बाय डिस्कवरिंग हाऊ दे कॅन फ्लाय इझिली इन द डार्क. आणि त्यांनी हे शोध लावायचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं ते इतक्या फ्रीली अंधारामध्ये उडू शकतात, काय कारण आहे त्याच्यामागे. ही फाउंड दॅट द बॅट्स विथ देअर इयर्स कवर्ड बिगर इज कोलाइड विथ वॉट एव्हर केम इन देअर पाथ. त्यांच्या लक्षात आलं, डोळे बंद केले तरी पण वटवाघूळ उडत होतं, नाक बंद केलं तरी एकदम फ्रीली उडत होतं, सगळे कामं करत होतं. पण जेव्हा कान बंद केले, जेव्हा त्याचे कान कवर्ड केले ना, त्यावेळेस ते इकडं तिकडं कोलाड म्हणजे धडका घ्यायला लागलं, असं धडका बसायला लागला त्याला, इकडे तिकडून आपटायला लागलं ते असं, जे त्याच्या पातमध्ये यायचं त्याला. इवन दो देअर आईज वेअर ओपन, जेव्हा की त्याचे डोळे पण ओपन होते, फक्त कान बंद केलेले होते. दे वर ऑफ नो यूज टू द बॅट्स. म्हणजे याचा काहीच उपयोग होत नाही. जर कान बंद असले आणि डोळे उघडे असले तर बॅट्सला त्याचा काहीच उपयोग होत नाही. ही दस डिस्कवर्ड दॅट देअर ॲबिलिटी टू फ्लाय इन द डार्क डिपेंड्स ऑन देअर इयर्स नॉट आईज. त्यांनी मग शोध लावला की ही जी ॲबिलिटी आहे अंधारामध्ये वटवाघळ जे उडतात, त्याची जी ॲबिलिटी आहे उडण्याची, ही त्याच्या डोळ्यावर अवलंबून नसून त्याच्या कानावरच डिपेंड आहे पूर्णपणे. द अल्ट्रासॉनिक साऊंड प्रोड्यूस बाय बॅट्स. तर हे काय करतात, बॅट्स त्यांच्या तोंडातून ना अल्ट्रासॉनिक असे साऊंड्स प्रोड्यूस करतात. बघा रात्री वटवाघळ कधी बघितले तुम्ही, असे ओरडतात ते, आणि ते गेट रिफ्लेक्टेड ऑन हिटिंग द ऑन ऑब्स्टॅकल्स. आणि ते अल्ट्रासाऊंड सोनिक साऊंड आहे ना, तो त्यांचा जातो, तो श्राव्यातीत ध्वनी असतो ना, तो त्यांचा असं जातो आणि तो त्यांच्या ऑब्स्टॅकल्स असतील, काही झाडं असतील, भिंत असेल, काही असेल त्यांच्या मार्गामध्ये, त्याला जाऊन आदळतो, तो हिट होतो तो दिस रिफ्लेक्टेड साऊंड, आणि तिथून रिफ्लेक्ट होतो. तो रिफ्लेक्टेड साऊंड ते रिसीव्ह करतात आणि मग त्यांना कळतं की अरे आपल्या मार्गामध्ये आता काहीतरी वस्तू आहे. मग ते त्याला क्रॉस करून जातात आणि त्यांचं काम सुरू ठेवतात. अँड दे कॅन लोकेट द ऑब्स्टॅकल अँड इस्टिमेट इट्स डिस्टन्स इवन इन द डार्क. आणि ते काय करतात की त्या पदार्थाचं अस्तित्व जाणवतं त्यांना, की ते त्यांच्यातले ते अल्ट्रासॉनिक साऊंड जातात, तिथं आदळतात आणि तिथून रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना ते समजतं की ऑब्स्टॅकल काय आहे आणि किती अंतरावर आहे, हे पण त्यांना अंदाज येतो. आणि मग त्यानुसार ते काय करत असतात, रात्री भ्रमण करत असतात, स्वतःचं अन्न शोधत असतात. लक्षात आलं या ठिकाणी. चला पुढे जाऊयात. बघा आता रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, ध्वनीचे परावर्तन कसं होतं बघूयात आपण. काय केलेलं आहे माहिती का त्यांनी, सपोज ही वॉल असते, एक एक्सपेरिमेंट असतो हा बघा कसं असतं ध्वनीचं परावर्तन. जसं प्रकाशाचं होतं ना, तो आपण बघितलेलं आहे बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर जाऊन बघा, त्यामध्ये जसं आहे तुम्हाला ते समजणार आहे. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्शन रे जो असतो ना, तर सेम तसंच आहे ध्वनीचं सुद्धा, साऊंडचंही तसंच असतं. ही वॉल आहे आणि एक सारख्या आकाराच्या नळ्या घेतलेल्या आहेत, असे 2 पाईप घेतलेले आहेत, बरोबर ना. एका पाईप समोर काय लावलेलं आहे की एक घड्याळ ठेवलेलं आहे, टिक 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 करणारं. आणि या बाजूला असं बरोबर आहे ना, दुसरी एक नळी ठेवलेली आहे. आणि काय करायचं, या बाजूला आपण एक कान लावायचा असा. तर बरोबर या घड्याळाची टिकटिक या पाईपमधून अशी जाते, या वॉलवर जाऊन ती आदळते आणि तिथून रिफ्लेक्ट होते आणि रिफ्लेक्ट होऊन या पाईपमधून येते आणि आपल्या कानापर्यंत ऐकू येत असते. इथे कान जर लावलं तर बरोबर ऐकू येते. पण कसं आहे मित्रांनो, पण हा जो कोण असतो ना, हा जो अँगल तयार होतो ना, हा इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्शन रे, तुम्हाला माहिती आहे की इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल, आय अँगल आणि आर अँगल हा ज्यावेळेस सेम असणार आहे, हा ज्यावेळेस कसा असतो, आता हा आपण याच्यामध्ये बघितलं होतं प्रकाशाच्या लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये, ज्यावेळेस हा अँगल हा सेम असणार आहे, बरोबर ना. हा इथे अँगल तयार करतो आणि हा जर सेम असेल, आय इक्वल्स टू आर असेल, म्हणजे आय इक्वल्स टू जर आर असेल तर आपल्याला एकदम व्यवस्थित ऐकू येणार आहे. लगेच याच पाईपमधून बरोबर जाऊन इथे जाऊन असं याच्यातून रिफ्लेक्ट होऊन बरोबर या ठिकाणी कानाला आपल्याला जसंच्या तसं ऐकू येणार आहे. परंतु जर हे आपण हलवलं थोडंसं जरी, आणि आय इज नॉट इक्वल्स टू आर, म्हणजे इन्सिडेंट रे इज नॉट इक्वल्स टू आर, रिफ्लेक्शन रे जर असेल, थोडं इकडे इकडे झाले तर तो रिफ्लेक्शन प्रॉपर न झाल्यामुळे ते बरोबर कानात आपल्या ऐकू येणार नाही आपल्याला. समजले या ठिकाणी. बघा या ठिकाणी लाईक लाईट वेव्स साऊंड वेव्स टू, म्हणजे जसं लाईट वेव्स असतं तसं साऊंड वेव्सचं सुद्धा कसं आहे तसंच आहे. गेट रिफ्लेक्टेड, ते सुद्धा काय होतं, साऊंड वेव्ह रिफ्लेक्टेड होतात फ्रॉम सॉलिड ऑर लिक्विड सरफेस, सॉलिड किंवा लिक्विड सरफेसपासून ते काय होत असतात की असे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तित होतात ते. दिस वेव्ज ऑल्सो फॉलोज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, आणि साऊंड वेव्हला सुद्धा काय असतात, लॉ ऑफ रिफ्लेक्शन असतात. सेम जे याला आहे लाईटला तसेच आहेत.
रिफ्लेक्शनचे लॉ त्याचे सेम आहेत. अ स्मूथ ऑर रफ सरफेस इज नीडेड फॉर द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आणि रिफ्लेक्शन ऑफ साऊंड रिफ्लेक्शन होण्यासाठी सुद्धा कसा लागतो सरफेस, हा रफ किंवा स्मूथच लागत असतो. द डिरेक्शन ऑफ द इन्सिडेंट साऊंड वेव्ह अँड रिफ्लेक्शन साऊंड वेव्ह मेक इक्वल अँगल. तुम्हाला मी सांगितलं ना, हा जो अँगल असतो ना, हा इन्सिडेंट साऊंड वेवचा आणि रिफ्लेक्शन साऊंड वेवचा हा कसा पाहिजे, इक्वल पाहिजे, तरच काय येतं तुम्हाला व्यवस्थित ऐकू येत असतं, तरच ते रिफ्लेक्शन व्यवस्थित होतं. विथ अ परपेंडिक्युलर टू द सरफेस. ह्या सरफेसला कसे पाहिजे, ते परपेंडिक्युलर पाहिजे. कसे पाहिजे, इथं बघा 90 डिग्रीचा कोन तयार करून देतात, ते परपेंडिक्युलर पाहिजे टू सरफेस अँड ऑल 3 लाय इन द सेम प्लेन. हे सगळे कशा पाहिजे, हे तिन्ही प्लेन एकाच प्लेनमध्ये पाहिजे. हा पण लक्षात आलं, आणि हे पण, हे सगळे कशा पाहिजे, एकाच प्लेनमध्ये पाहिजे. बघा ही लाईन पण याच प्लेनमध्ये, ही पण परपेंडिक्युलरची लाईन याच प्लेनमध्ये, हा जो नॉर्मल आहे तो, आणि हे सुद्धा कसं आहे, सेकंड लाईन ही सुद्धा कशी आहे, त्याच प्लेनमध्ये आहे, एकाच भागामध्ये आहे इकडच्या. म्हणून काय होतं, तरच ते ऐकू येतं. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ साऊंड होत असतं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी गुड ऑर बॅड रिफ्लेक्टर ऑफ साऊंड. गुड ऑर बॅड रिफ्लेक्टर ऑफ साऊंड म्हणजे जे साऊंडचं म्हणजे ध्वनीचं परावर्तन होत असतं ते चांगलं किंवा वाईट हे कसं ठरवायचं. बघा, हाऊ मच ऑफ द इन्सिडेंट साऊंड गेट्स रिफ्लेक्टेड डिसाइड्स वेदर रिफ्लेक्टर इज अ गुड ऑर बॅड रिफ्लेक्टर. म्हणजे रिफ्लेक्टर हा जो आहे, परावर्तक जो आहे, तो चांगला आहे की योग्य आहे की अयोग्य, हे कसं ठरवलं जातं, तर त्याच्यावर ध्वनी पडल्यानंतर, त्याच्यावर साऊंड पडल्यानंतर तो परावर्तित किती प्रमाणात होतो, बरोबर ना, तो रिफ्लेक्ट कसा होतो, किती प्रमाणात होतो, त्याच्यावरून ते ठरवायचं तो साऊंडचा गुड रिफ्लेक्टर आहे की बॅड रिफ्लेक्टर आहे. म्हणजे आता बघा, अ हार्ड अँड फ्लॅट सरफेस इज अ गुड रिफ्लेक्टर. जे हार्ड आणि फ्लॅट सरफेस असतात ना, बघा आता तुम्ही जर एखाद्या मोकळ्या घरामध्ये गेले आणि त्या घरात बिलकुल सामान नाही आहे आणि नुसतं भिंतीत बघा, तर ते कसं असतं, भिंती कशा असतात, फ्लॅट असतात आणि हार्ड असतात. तर त्या घरामध्ये तुम्ही बोलल्यानंतर बघा मोठा आवाज येतो. का होतो, तुमचा आवाज जाऊन त्या भिंतीला जाऊन आदळतून रिफ्लेक्ट होतो आणि खूप मोठा आवाज येतो की नाही, इको येत असतो. पण व्हाईट क्लोथ, आणि त्याच घरामध्ये तुम्ही फर्निचर ठेवा, बरं सोफा ठेवा, कपडे ठेवा, कर्टन्स टाका, हेच टाका, तर तुम्ही बघा त्या घरात राहायला लागल्यानंतर तुम्ही रोज बोलता तर एकमेकांचा आवाजसुद्धा लवकर एकमेकांना पोहोचत नाही. का होतं असं, तर हे जे क्लोथ, पेपर, कर्टन्स, कार्पेट, फर्निचर हे जे असतं ना, हे काय करत असतं, तर ॲब्झॉर्ब करत असतं साऊंड, तुमचा ध्वनी काय करून घेत असतं, शोषून घेत असतं. इन्स्टेड ऑफ रिफ्लेक्टिंग, ते रिफ्लेक्ट नाही करत, त्याच्याऐवजी ते काय करतं, शोषून घेतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, यांना बॅड रिफ्लेक्टर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बॅड रिफ्लेक्टर म्हटलं जातं. समजलं या ठिकाणी की का बरं मोकळ्या घरामध्ये आवाज खूप मोठा येतो, इकोसारखा येतो. बघा, रिकाम्या घरामध्ये जाऊन बोला, असं एकदम भय वाटतं आपल्याला, भीती वाटून जाते. पण असं आपण बघा त्याच घरात राहायला गेल्यानंतर, सगळं फर्निचर नेल्यानंतर आपल्याला वाटते का भीती त्या घरात राहायला, नाही, कारण आपण नॉर्मल हे होतं, आपण लवकर किचनमधून आईने आवाज दिला तर हॉलमध्ये आपल्याला पोहोचत नाही, बरोबर ना. पण रिकाम्या घरामध्ये किती मोठा आवाज येतो. करून बघा तुम्ही असं कधी, आणि तुमच्या लक्षात येईल. मग चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी आहे इको म्हणजे काय असतो, प्रतिध्वनी, बरोबर ना. आता तुम्ही कधी फिरायला गेले नाही मला माहीत नाही, ट्रिप वगैरे व्हिजिट जातात की नाही तुमच्या बघा, महाबळेश्वरला वगैरे गेल्यानंतर तिथे डायरेक्ट इको पॉईंटच असतात. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही जे बोलतात, असं तुम्ही जेही बोलाल, बरोबर ना, तर असं हेल्प म्हटले किंवा ओम असं काही म्हटले तुम्ही, बरोबर ना, इको असं ओरडले तर ते डबल ऐकू येतं तुम्हाला. बघा, डबल तुमचाच आवाज तुम्हाला ऐकू येतो. केलेले का तुम्ही, बघा तुम्ही कधी अशी इको पॉईंटवर जाऊन बघायचं. यू मस्ट हॅव व्हिजिटेड अँड इको पॉईंट ॲट द हिल स्टेशनला असतात ते, महाबळेश्वरला वगैरे आहेत ते इको पॉईंट. बघा, इफ यू शाउट लाऊडली ॲट सच अ पॉईंट, तुम्ही खूप मोठ्यानं ओरडले असे एका पॉईंटवरून, यू हिअर द सेम साऊंड जस्ट आफ्टर लिटल व्हाईल, काही वेळाने तुमचा आवाज तुम्हाला असा ऐकू येतो. बघा, खूप मजा वाटते तिथे, खूप गर्दी असते त्या इको पॉईंटला. दिस साऊंड इज कॉल्ड अन इको. त्याला काय म्हटलं जातं, इको, प्रतिध्वनी, तुमचाच आवाज तुम्हाला ऐकू येतो. बघा, अँड इको इज अ रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड. ते काय असतं, तुमच्याच आवाजाचं रिपिटेशन असतं, बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन बाय सम सर्फेस. ते काय असतं, रिफ्लेक्शन असतं, ते परावर्तन झालेलं असतं, म्हणून ते पुन्हा तुम्हाला ऐकू येतं. त्या आजूबाजूला जे काही असतं ना, तिथे डोंगर, दऱ्या वगैरे, तर त्याच्यामुळे ते तो आवाज जातो, तिथून रिफ्लेक्ट होऊन परत येतो तो काही वेळाने. आलं का. अँड इन ऑर्डर टू बी एबल टू हिअर द ओरिजिनल साऊंड अँड इट्स रिफ्लेक्शन डिस्टिंक्टली ॲट 22 डिग्री सेल्सिअस, व्हॉट मस्ट द मिनिमम डिस्टन्स बी बिटवीन द सोर्स अँड रिफ्लेक्टिंग सरफेस. तर ते काय म्हणतात की सपोज आपल्याला हा जो ओरिजिनल साऊंड असतो आणि जो इको असतो, बरोबर ना, ते वेगवेगळे ऐकू येण्यासाठी, सपोज आपलं टेम्परेचर आहे 22 डिग्री सेल्सिअस इतकं, तर त्याच्यापासून जो व्यक्ती बोलतो
तिथून ज्या म्हणजे सोर्सपासून आणि रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामध्ये डिस्टन्स किती असलं पाहिजे हे ते विचारतायत. ते जिथून तुम्ही ओरडणार आहात आणि तिथून रिफ्लेक्शन होऊन तुमच्यापर्यंत येणार आहात, तर ते रिफ्लेक्शन सरफेसचा तुमचा तो डिस्टन्स हे मिनिमम किती असलं पाहिजे. ॲट 22 डिग्री सेल्सिअस द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 344 मीटर पर सेकंड. हे तर आपण बघितलंच आहे ना, वेलॉसिटी ऑफ साऊंड एअरमध्ये किती असते. हा बघा, हा टेबल आपण बघितला होता. एअरमध्ये किती असते बघा, या ठिकाणी इथं 346 दिलेली आहे, पण हे किती आहे 344 काउंट केलेली, म्हणजे 346 344 अशी आहे ती, बरोबर ना. या ठिकाणी लक्षात आलं एअरमध्ये. मग आता किती आहे मला सांगा, मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाला साऊंडची वेलॉसिटी, साऊंड किती गतीनं जातो 344 मीटर पर सेकंद, बरोबर ना. इतका मीटर तो सेकंदाला जातो. आवर ब्रेन रिटेन्स द साऊंड फॉर 0.1 सेकंद. आणि आपला जो ब्रेन असतो ना, आपला जो मेंदू असतो ना, त्याच्यामध्ये रिटेन राहतं, म्हणजे साऊंडचं सातत्य हे 0.1 सेकंद राहतं. 0.1 सेकंद म्हणजे कसं राहतं की एका सेकंदाचा 10वा भाग, एका सेकंदाचा कितवा भाग 10वा भाग आहे, म्हणजे एक सेकंद आहे सपोज, हा 1 सेकंद आहे, त्याचे 10 भाग करायचे, तर त्याच्या 10 भागापैकी 1 भाग इथपर्यंत आपल्या डोक्यामध्ये काय राहतो, एका ध्वनीचं सातत्य राहत असतं. दस फॉर अस टू बी एबल टू हिअर अ डिस्टिंक्ट इको. त्यामुळे आपण काय करू शकतो की तो इको ऐकू शकतो, आपल्याला तो ऐकू येतो, जो आहे ना आपला प्रतिध्वनी, तो आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त वेळाने जर पोहोचला, 0.1 सेकंदपेक्षा जास्त वेळाने पोहोचला तर आपल्याला तो ऐकू येतो. कारण कसं असतं, सपोज एखादा शब्द मी बोलले, आता मी एखादा शब्द बोलत आहे, सपोज की हॅलो हा शब्द बोलले. आता हॅलो हा शब्द तुमच्या ब्रेनमध्ये 0.1 सेकंद, म्हणजे एका सेकंदाचा 10वा भाग इतक्या वेळ तो तुमच्या मेंदूमध्ये स्टोर राहणार आहे. पण त्याच्यानंतर जर मी दुसरा शब्द बोलले, बरोबर ना, तर तो तुम्हाला दुसरा शब्द पण लगेच समजणार आहे. लक्षात येतं आहे का. पण मी जर 0.1 सेकंदाच्या आतच दुसरा शब्द बोलले, हॅलो, परत दुसरा एक हॅलो, तर तुम्ही 2 हॅलोमध्ये कन्फ्यूज होणार आहे, किंवा मी बोलले किंवा दुसरं कोणी बोललं तर तुम्हाला समजणार नाही आहे नेमकं कुणाचा कोणता हॅलो आहे. लक्षात येतं आहे का. म्हणजे आपण एकमेकांचे आवाज हे वेगवेगळे आहेत, तुम्हाला माझा आवाज समजतो आहे किंवा इतर दुसऱ्या कोणाचा तरी आवाज तुम्हाला समजतो आहे. हे कसं समजतं, हे ब्रेन कसं कॅल्क्युलेट करू शकतं की हा आवाज कुणाचा आहे, हा आवाज आणखी कुणाचा आहे, बरोबर ना. तर हा 0.1 या सेकंद या डिस्टन्सपेक्षा काही काळानंतर दुसरा आवाज आला तर आपण त्याच्यामध्ये फरक करू शकतो, नाही तर आपल्याला कळणारच नाही. 2 व्यक्तींनी ह्या अंतरच्या अगोदरच जर एकत्रपणे सेम हॅलो म्हटलं किंवा हाय म्हटलं किंवा सेम वाक्य बोलले तर आपल्याला कळणारच नाही कोणी कोणतं वाक्य बोललेलं आहे. समजलं. द साऊंड शुड टेक मोर दॅन 0.1 सेकंद आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम द सोर्स टू गेट रिफ्लेक्टेड अँड टू कम बॅक टू अस. ते कसं असतं माहिती का, की साऊंड जो असतो, ध्वनी जो असतो ना, तो म्हणजे साऊंड हा लक्षात आला ना तुम्हाला, साऊंड तुम्ही एखादी गोष्ट इकडनं बोलले, तो त्या रिफ्लेक्शन पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचला आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन तुमच्या कानापर्यंत येतोय, तर मधला काळ हा 0.1 सेकंदापेक्षा जर जास्त असेल तर तो इको तुम्हाला ऐकू येईल, अदरवाईज तुम्हाला इको ऐकू येणार नाही. समजलं. तर ते मिक्सिंग होऊन जाईल. मग लक्षात आलं या ठिकाणी. Thus we can determine the minimum distance between the source and the reflecting surface as follow. मग हे डिस्टन्स काढलेलं आहे आणि सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स किती असायला हवं. मग आता डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इंटू टाईम, बरोबर ना. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम. मग आता याच्यावरून आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला काढू शकतो का, मला सांगा. पेन चेंज करते मी, 1 मिनिट. याच्यावरून आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला काढू शकतो का, काढू शकतो ना. मग हा डिस्टन्स जर इकडं घेतला तर काय होणार, वेलॉसिटी इंटू टाईम होणार ना, बरोबर ना. हा इकडं डिवाइड आहे, इकडं येऊन काय होणार, इंटूच होणार ना हा टाईम. लक्षात आलं ना. म्हणजे आता मला सांगा, वेलॉसिटी म्हणजे काय, स्पीडच ना. डिस्टन्स इज इक्वल्स टू वेलॉसिटी म्हणजे काय, स्पीड, बरोबर ना, वेगच ना. झाला का हा फॉर्म्युला, बरोबर ना. आता बघा स्पीड किती आहे त्याचा, 344 मीटर पर सेकंद. लक्षात येतं आहे ना. हे बघा किती आहे स्पीड, 344 मीटर पर सेकंद. आणि टाईम किती घ्यायचा आहे, 0.1. तर हा किती झाला मग, 34.4 मीटर हा इतका झाला. लक्षात आला. हा पण कसा झाला, म्हणजे एका बाजूचा किती झाला मला सांगा बरं, एका बाजूचा हा झाला जाऊन आणि येऊन, बरोबर ना. हा टाईम किती झाला मीटर, 344.4 मीटर. हा कसा झाला, ध्वनी जातो पण आहे आणि येतो पण आहे, बरोबर ना. पण एकाच बाजूचा जायचा असेल तर किती होणार, याला 2 ने डिवाइड केलं तर
1 7 आणि 2 7.2 17.2 मीटर, बरोबर ना. लक्षात आलं ना. एकाच बाजूचं जर काउंट करायचं ठरला तर असा. दस टू बी एबल टू हिअर डिस्टन्स इको द रिफ्लेक्टिंग सरफेस शुड बी ॲट द मिनिमम डिस्टन्स टू हाफ ऑफ अबो. याचे हाफ काय 17.2 मीटर, बरोबर ना. लक्षात आलं ना. हे बघा, ॲज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ एअर दिस डिस्टन्स डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. आता त्यामुळे काय झालं, आपल्याला हे स्पष्ट झालं की प्रतिध्वनी इको ऐकण्यासाठी काय होतं की साऊंडच्या जे सोर्स असतो त्याच्यापासून रिफ्लेक्शन सरफेसपर्यंत कमीत कमी अंतर किती पाहिजे, हे 17.2. म्हणजे एका बाजूचं जायला 17.2 मग यायला पण 17.2 असं मिळून ते दोन्ही आहे. लक्षात आलं का. ॲज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स, मग हे कशावर डिपेंड असतं, हे अंतर कशावर डिपेंड असतं, टेम्परेचरवर डिपेंड असतं. कशावर डिपेंड असतं, टेम्परेचरवर. कारण वेगवेगळ्या तापमानाला काय होतं, अंतरे पण कशी पडतात, वेगवेगळी पडतात. आता हे जे अंतर दिलेले आहे हे किती तापमानाला दिलेलं आहे, 22 डिग्री सेल्सिअससाठी असं आहे. लक्षात आलं. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी रिव्हर्बरेशन म्हणजे काय असतं, त्याला मराठीतून निनाद म्हणतो आपण. निनाद म्हणजे पुन्हा 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 आवाज ऐकू येतो. निनाद तुम्ही असे आहेत बरं का, काही किल्ले वगैरे पण आहेत मला वाटतं, तर ते ऐकू येतात. बघा तुम्ही जाऊन बघा, असे फोटो आहेत काही. गो कम्पेअर टू केसेस, गो टू अन एम्प्टी अँड क्लोज्ड हाऊस विथ युअर फ्रेंड्स. तुम्ही काय करायचं, रिकाम्या किंवा बंदिस्त घरामध्ये किंवा नुकतंच जे बांधून झालेलं असं घर त्याच्यामध्ये जायचं तुमच्या मित्रांसोबत. वन्स इनसाइड चॅट विथ युअर फ्रेंड्स, आणि तुम्ही काय करायचं, त्यातमध्ये गेल्यानंतर मित्रांशी गप्पा मारा. बघा काय होतं, पुन्हा 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 तुम्हाला आवाज येतात. ते आवाज काय येतात, नोट व्हॉट यू सेन्स. तुम्हाला काय जाणवतं तिथं, हेच जाणवतं की तुम्ही बोलले की एकदा आवाज जातो पुन्हा येतो, पुन्हा जातो पुन्हा येतो. का होतं असं माहिती का, तो आवाज जो असतो ना तो त्या रिकाम्या भिंतींवर, तुम्हाला मी काय सांगते, साऊंड हा नेहमी काय होत असतो, हार्ड आणि असा प्लेन सरफेस जिथं असतो ना तिथं जाऊन आपटतो आणि आदळून पुन्हा काय होतो, रिफ्लेक्ट होत असतो. आणि तो पुन्हा दुसऱ्या भिंतीवर जाऊन पुन्हा तिथं जाऊन आदळतो, पुन्हा रिफ्लेक्ट होतो. असं होत सारखं सारखं तो ऐकू येतं. मग तिथं कोणती कंडिशन क्रिएट होते, रिव्हर्बरेशन होते, म्हणजे निनाद होतो. तिथे सारखा तोच आवाज ऐकू येतो. मग कन्फ्युजन व्हायला लागतं. बघा, क्लोज द डोर्स अँड विंडोज ऑफ युअर हाऊस अँड स्विच ऑन द म्युझिक सिस्टीम. सगळे दारं खिडक्या बंद करायचे आणि मग म्युझिक सिस्टीम ऑन करायची. बघा काय होतं, असा खूप जास्त आवाज येतो. बघा, इन्क्रीज द लाऊडनेस ऑफ द सिस्टीम ॲज मच ॲज पॉसिबल. नोट व्हॉट यू सेन्स. काय होतं ते बघायचं, तुम्हीच बघायचं आणि खिडकी उघडून पण एकदा लाऊड सिस्टीम चालू करून बघायची आणि बघायचं काय होतं. आता हा तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही ती करून बघा. चला तर मित्रांनो, आजचा पोर्शन आपण इथेच कव्हर केलेला आहे. रिमेनिंग चॅप्टर आपण पुढच्या पार्टमध्ये कव्हर करत आहोत. चला पुन्हा भेटूया पुढच्या पार्टसोबत. जर चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत पण पोहोचू द्यात. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. चला पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 3मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.